प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते शंकर महादेवन यांनी आज सहपरिवार साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर त्यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करत शिर्डीतील वातावरण आणि संस्थांच्या व्यवस्थेचं कौतुक केलं. माध्यमांशी संवाद साधताना शंकर महादेवन म्हणाले की शिर्डीमध्ये आल्यावर एक वेगळीच शांती मिळते. साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण धन्य झालो आहोत. येथे आल्यावर मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच त्यांनी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त करत साई संस्थांची व्यवस्था एकदम उत्कृष्ट आहे. भाविकांसाठी येथे करण्यात आलेल्या सुविधा अतिशय चांगल्या आहेत असं म्हटलंय. या प्रसंगी साईबाबांकडे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचंही शंकर महादेवांना सांगितलंय. फक्त माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठीच नाही तर संपूर्ण जगातील सर्व लोक सुखी, शांती आणि आनंदाने राहावेत अशी मी साईबाबांकडे प्रार्थना केल्याची भावनिक शब्दामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. यहाँ पर जब भी आते हैं तो जो मन को जो एक शांति मिलती है, एक तृप्त, एक एहसास जो होता है वो हम लोग शब्दों में बोल नहीं सकते. आज हम लोग धन्य हो गए. फिर से बाबा का दर्शन लेने का मौका मिला आज और बहुत अच्छा दर्शन मिला. और यहाँ के जो भी बंदोबस्त हैं, यहाँ पर जो हमारे मित्र हैं, गाड़ीलकर जी हैं, विनोद जी हैं, उन्होंने जो हमारे लिए सेवा का मौका दिया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. और बस यही आज प्रार्थना करेंगे केवल मेरे लिए, परिवार के लिए नहीं, सभी के लिए, विश्व में सभी के लिए कि बाबा का आशीर्वाद मिले और सभी सुख शांति से अपना जीवन में बहुत सारे खुशियों के साथ हमारे साथ इस धरती पे जो भी है उसको खुशियां मिले. ओम साई राम. आप शिरडी में प्रोग्राम? हाँ, मुझे अभी गाड़ीलकर जी बता रहे थे कि गुरु पूर्णिमा का दिन यहाँ पर कार्यक्रम होता है, तो अगर मैं उस दिन फ्री हूँ तो जरूर आऊंगा, नहीं तो मैं आगे पीछे तो आके यहाँ मुझे तो कार्यक्रम करना ही है. कि मेरा सबसे पहला प्रोग्राम खड़े काका के साथ, श्रीनिवास खड़े जी के साथ यहीं पर हुआ था. बाबा के दरबार के सामने एक स्टेज किया था. तभी मैंने खूब सारे भजन गाए थे, मुझे याद आ रहा है. तो हमें आने का बहुत यहाँ पर आने का उत्सुकता है. तो अगर सर बुलाएंगे तो हम आएंगे जरूर. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये संगीत कार्यक्रम घेण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. जर साईबाबा संस्थानकडून मला गुरुपौर्णिमेसाठी आमंत्रण मिळालं आणि वेळ जुळून आला तर मी नक्कीच शिर्डीमध्ये माझा संगीताचा कार्यक्रम सादर करेल असंही सांगितलंय. शिर्डीशी असलेल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. माझा सर्वात पहिला कार्यक्रम शिर्डीतच झाला होता. त्यावेळी मी येथे अनेक भजनं गायली होती. त्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत असं सांगत त्यांनी शिर्डीबद्दल विशेष प्रेम व्यक्त केलं. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.